तर इथून या गेटपासून आपल्या प्लॉटला एंट्री होते। हा आपल्या प्लॉटचा गेट आहे। इथे बाजूला आजूबाजूला पण बऱ्याच लोकांचे बंगलो आहेत। त्याचबरोबर इथे पुढे नमस्कार, मी जुईली सुधीर पालव ड्रीम लँड प्रोजेक्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर लास्ट 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत आणि तुम्ही खरंच खूप चांगल्या रीते म्हणजे प्रतिसाद दिलाय आपल्या व्हिडिओजना। त्याचबरोबर तुमच्या खूप सारे कमेंट्स आले आहेत, खूप साऱ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद। सगळ्यांचेच खूप खूप आभार। तुम्ही दिलेले जे सजेशन्स आहेत त्यावरती देखील मी काम करते। थोडासा आवाज येतोय बाहेरून, पण त्याच्याकडे इग्नोर करा, कारण आता मी जर या आवाजाकडे लक्ष दिलं तर डे लाईट म्हणजे सूर्य जाईल घरी, मग त्यानंतर मला हा जो उजेड आहे किंवा ही जी लाईट आहे ही मिळणार नाही। त्यामुळे मला आता शूट करणं खूप गरजेचं आहे। सो माझे व्हिडिओज येत आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देताय। तर मी आज तुमच्याबरोबर आत्ता जो व्हिडिओ शेअर करते तो म्हणजे आपल्या पूर्ण प्लॉटचा ओव्हरव्ह्यू, पूर्ण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आपला प्लॉट किती म्हणजे कसा आहे, कुठल्या अँगलमध्ये आहे, त्यानंतर आपण प्लॉटमध्ये आत्तापर्यंत काय काय काम केले, या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते। पुढचे देखील काही व्हिडिओ खूप सुंदर येणार आहेत, ते देखील नक्की बघा, कारण मी तुम्हाला घराबद्दल सांगितलं आहे, या सर्व गोष्टी किंवा मी प्लॉटसाठी लागणारं सामान कुठून घेतलं, त्याची प्राईस काय होती, या त्या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो व्हिडिओज कंटिन्युअसली बघा, म्हणजे तुम्हाला देखील जे तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असेल, कुठल्या गोष्टीची काय प्राईस आहे किंवा ही गोष्ट कुठून घ्यावी, तर ते सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करेन। त्याचबरोबर खूप काही लोकांचे मला मेसेजेस किंवा कमेंट्स असे आलेत की आम्हाला जर जागा घ्यायची आहे तर तुम्ही काही मदत कराल का। तर तुम्हाला माझी कुठचीही मदत हवी असेल तर तुम्ही मला इन्स्टावरती DM करा, कारण की चॅट इथे कमेंट्समध्ये बोलणं तेवढं काही शक्य नाही होणार। माझा इंस्टाग्रामचा लिंक माझ्या चॅनलवरती आहे, सो तुम्ही इन्स्टावरती मला डायरेक्टली मेसेज करा, मी तुमच्या मेसेजचा रिप्लाय करेन आणि तुम्हाला माझ्याकडे जीही मदत पॉसिबल होईल ती सर्व काही मी तुम्हाला नक्की करेन। सो आता व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर शेवटला भेटूया। तर इथून या गेटपासून आपल्या प्लॉटला एंट्री होते। हा आपल्या प्लॉटचा गेट आहे। इथे आजूबाजूला पण बऱ्याच लोकांचे बंगलो आहेत। त्याचबरोबर इथे पुढे पण एक आणखीन प्लॉट आहे। सो इथून आपण आपल्या जागेमध्ये एंटर करतोय। इथून एंटर केल्यानंतर या पोलपासनं ते त्या एंड पोलपासनं असा एक्झॅक्ट स्क्वेअर नाही बोलू शकत आपण, रेक्टँगलमध्ये आपला प्लॉट आहे। ओके, सो इथून असा सुरू होतो आहे। इथे एंटर केल्या थोडं पार्किंगसाठी जागा सोडल्यानंतर मी तिथे पाण्याची टाकी बनवली आहे। पाण्याच्या टाकीच्याच बाजूला आपण घर बनवतो आहे आपलं। आता घर थोडं युनिक बनवतो आहे। घराचे एक्झॅक्ट डिटेल्स जे काही आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करेनच नंतर, म्हणजे स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत घराचे छोट्या क्लिप्स घेऊन मी हे घर आपण कशा प्रकारे बनवायला घेतले ते सगळं काही दाखवते। अगोदर घरासाठी इथे मेजरमेंट काढलं होतं, पण अगदीच गेटच्या समोर येत होतं, त्यामुळे मग ते थोडं कॅन्सल करावं लागलं। तिथून मग आम्ही इथे घेतलं, जेणेकरून टॉयलेटसाठी वगैरे वॉटर कनेक्शन जे आहे ते इथूनच टाकीत नाही इथपर्यंत डायरेक्टली असं घेता येईल। सो इथे आपण आपलं घर बनवलं आहे। त्यानंतर इथून पुढे हे सगळं घरासाठी लागणारं जे काही मटेरियल वगैरे आहे सध्या ते इथे ठेवलेलं आहे। इथे आहे पाण्याची टाकी। आपण 5000 लिटरची मोठी पाण्याची टाकी एकदाच घेतली आहे, जेणेकरून सारखं तो स्ट्रेस नसावा पाण्याचा। आणि आणखीन टाक्या घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळे कठडे बनवण्यापेक्षा मला ते टाकी डायरेक्टली ठेवलेली बरी वाटली आहे। त्यानंतर इथे तेच कामाचं सगळं मटेरियल जिथे आहे। त्यानंतर इथे आपल्या कामासाठी लागणारे बांबू आहेत। त्यानंतर बाजूला हा दिसतोय, ह्या तार कंपाऊंडच्या त्या बाजूचा तो प्लॉट दुसऱ्यांचा आहे। त्यानंतर या तार कंपाऊंडच्या या बाजूचा हा पण प्लॉट दुसऱ्यांचा आहे। प्लस तिकडे पुढे जे दिसतंय ते पण दुसऱ्यांचं घर आहे आणि त्याच्या पुढे पण वेगवेगळे बंगलोज आहेत। सो इथून असं आपला प्लॉट आहे। पूर्ण एंडपर्यंत जाऊन मी तुम्हाला दाखवते। इथे बरीचशी मी झाडं लावली होती केळींची, पण ते आता उन्हामुळे त्यांच्यामध्ये काही तेवढंसं हे उरलं नाही आहे। सो आपण तिथून आलो आहे, आपला गेट तिकडे, त्या गेटपासनं ते या एंडपर्यंत आपली जागा आहे। खरं तर इकडे या साईडला ह्या पूर्ण जाळीला आपण ग्रीन नेट मारून घेणार आहे, पण अजून आपल्याला कामासाठी माणसं मिळत नाही आहेत, त्यामुळे सगळं काम थोडंसं अडलं आहे आणि त्यात करून मला पण सुट्ट्या नाही आहेत। त्यामुळे जेव्हा सुट्ट्या भेटतील 8-1 दिवस, त्या दिवशी रोज कंटिन्युअसली कामाला माणसं बोलवून हे सगळं जे उरलेलं काम आहे ग्रीन नेट मारायचं वगैरे ते कंप्लीट करून घेऊया। सो बघताय तुम्ही हा टोक प्लस हा जो पोर्शन आहे इथे मी एक मोठा खड्डा करून घेणार आहे, म्हणजे पाणी स्टोअर करण्यासाठी पावसाचं। इथे पण बघा सगळी जाळ म्हणजे गुरं वगैरे किंवा कुत्र्यांनी वगैरे असं
पूर्ण तार कंपाऊंड खराब करून ठेवले. इथे पण बरेचसे तारेचे पोल आहेत जे उचलायचे आहेत. हे सगळं रान थोडंसं आहे ते काढायचं आहे अजून. सो हा एंड आहे. प्लस इथे मी ठरवले 20 फुटाचा खोल खड्डा आतमध्ये खणायचा आहे. एंट्रन्स मी तुम्हाला तिकडे दाखवला. हा आहे आपला एंड. असंच आपण एक्झॅक्ट आपला हा पूर्ण आपल्या म्हणजे आपल्या जागेला पूर्ण तार कंपाऊंड आपण करून घेतलेलं आहे. सो या टोकापासनं ते त्या टोकापर्यंत अशी आडवी जागा आहे आणि बाकी ही अशी पूर्ण आपली उभी जागा आहे. म्हणजे एक्झॅक्ट रेक्टँगल शेपमध्ये आहे. अजिबात वाकडी तिकडी जागा नाही, स्ट्रेट. त्याचबरोबर पूर्ण सपाट लाल मातीची जागा आहे आपली. म्हणजे लिटरली इथे या जागेमध्ये ना तुम्ही काहीही उगवू शकता, एवढ्या बेस्ट क्वालिटीची ही जागा आहे. सो इथपर्यंत आलो आपण. ओके, आता इथून हा बाजूचा पण दुसऱ्यांचा प्लॉट आहे. त्यांनी पण बघा इथे एक छोटीशी झोपडी बनवून घेतली आहे आले वगैरे की थांबण्यासाठी. सो हा एंड झाला. आता इथून अशी. ओके, आता आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला खूप सारी इथे झाडं दिसत असतील. तर आत्ता तरी या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळंच काही सांगत नाही आहेत. आपण कुठची झाडं आपल्या जागेमध्ये आहेत किंवा आपण कुठची नवीन झाडं आता लावणार आहोत ते सगळं काही मी तुमच्याबरोबर आरामात शेअर करेन. या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण आपल्या प्लॉटचा 360 डिग्री व्ह्यू देते, जेणेकरून तुम्हाला कळावं आपला प्लॉट कुठून कसा कुठपर्यंत आहे ते. सो इथे तुम्हाला आज थोडाफार मातीचा ढिगारा दिसतोय. हा जेव्हा आत्ता मी रिसेंटली प्लॉट क्लीन केला ना, जेव्हा हे सगळं गवत वाढलेलं ते सगळं काढलं, तेव्हा तो मातीचा ढिगारा तिथे गोळा केला आहे. पण ती माती पण आता घराचं काम चालू होणार आहे, बांधकाम त्यामध्ये जाणार आहे. सो इथून असं होतं आहे. हे जे तुम्हाला दिसतं आहे खणलेलं, हे मी आत्ता रिसेंटली ट्रॅक्टर लावून मुद्दामून खोदून घेतलं आहे, जेणेकरून थोडंफार मला जे काही भाजी वगैरे करायची आहे त्यासाठी मला इथे हे करता यावं, म्हणजे काय म्हणू शकतो, बेड तयार करायची तिथे मला मध्ये. आणि प्लस ही सगळीची झाडं दिसत आहेत तुम्हाला इकडे 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 इकडे. ही सगळी झाडं आपण लावलेली आहेत. त्यांची सगळी माहिती मी तुम्हाला नंतर सावकाश देईन. आता सध्या मी तुम्हाला फक्त आपल्या प्लॉटचा ओव्हरव्ह्यू पूर्ण देऊन टाकते आणि त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी दाखवणार आहे. बघा या साईडला वगैरे खूप सारं गवत अजून बाकी आहे, जे काढायचं राहिलं आहे. ते काढल्याशिवाय ना प्रॉपर क्लिनिंग वाटणार नाही. आणि त्यासाठी मला माणसं हवी आहेत कामाला, पण ती सध्या भेटत नाही आहेत. त्यामुळे आपलं बरंचसं काम थांबलं आहे. अरे बापरे, इथूनच वाटतं यांनी हे सगळं टाकलं आहे. सो हा असा आपण आता पोचलो आपल्या गेटपर्यंत. सो हा ओव्हरऑल एवढा असा मोठाच्या मोठा आपला प्लॉट आहे, एक्झॅक्ट रेक्टँगल शेपमध्ये. म्हणजे वाकडा तिकडा काहीच नाही आहे, प्रॉपर प्लेन प्लॉट आहे आपला. सो हे बघा. सो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल. मी तुम्हाला पूर्ण प्लॉट दाखवला. फक्त मी एक गोष्ट सांगायला विसरले की आपल्या प्लॉटची साईज काय आहे. तर आपला पूर्ण प्लॉट 1 एकरचा आहे आणि त्याचबरोबर आपला पूर्ण जो प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे. म्हणजे पूर्ण लँड अशी टेबल आहे, पण आपला रेक्टँगल प्लॉट आहे, म्हणजे आयताकृती प्लॉट आहे. त्याचबरोबर तिथे खूप सारी मी झाडं ऑलरेडी लावलेली आहेत. गेल्या पावसाळ्यामध्ये मी बरीचशी झाडं लावली होती. सो त्या झाडांचे जे काही अपडेट्स आहेत किंवा ती कुठली झाडं आहेत हे मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करेन त्यासाठी. कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढं सर्व सांगायला गेले तर मध्ये खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तेवढा मोठा व्हिडिओ बघताना तुम्हीही कंटाळून जाल. त्यामुळे सध्या तुम्ही जागा कुठून कशी स्टार्ट होते कुठपर्यंत आहे ते बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगेन. त्याचबरोबर मी जागेचं खूप काही सामान घेण्यासाठी उल्हासनगरला गेली होती. सो तो व्हिडिओसुद्धा तो व्हिडिओ मी पोस्ट करते की मी जागेसाठी काय काय सामान कुठून किती प्राईजमध्ये घेतलं आहे. सो ते सर्व मी तुमच्याबरोबर आता शेअर करेन. त्याचबरोबर कधी तुम्हाला माझ्या फार्मला व्हिजिट करायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला तेही व्हिजिट करून देईन. फक्त त्यासाठी मला थोडा टाईम द्या, कारण मला अजून 1-1.5 वर्ष हवं आहे, जेव्हा मी तो पूर्ण फार्म प्रॉपरली डेव्हलप करेन आणि मग तुम्हा लोकांसाठी व्हिजिटसाठी तो अवेलेबल करून देईन. कारण की फार लोकांची इच्छा असते की मुंबईच्या जवळपास असं काही गोष्ट असावी जिथे आपण 1 डे पिकनिकसाठी वगैरे जावं किंवा आणखी नाही काही किंवा बघण्यासाठी जावं की शेती कशी होते. हल्ली बऱ्याच लोकांना आपल्या मुलांना दाखवायचं शेती कशी करायची, पण सारखं मुलांना गावी नेणं काही शक्य होत नाही. पण मी ट्राय करेन की माझ्या वेळी मी तुम्हाला सर्व गोष्टी इथल्या इथे दाखवू आणि जर तुम्हाला व्हिजिट करून आपल्या मुलांना दाखवायचं असेल तर तेही मी अवेलेबल करून देईन. पण त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे.
त्याचबरोबर बरेच लोक व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. आत्ता लास्ट व्हिडिओला आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 1,000 लोकांनी तरी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे, पण सबस्क्रायबर तेवढे नाही आहेत. सो प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब पण करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि जेवढे जास्त सबस्क्रायबर होतील तेवढे जास्त लोकांना माझा व्हिडिओ रेकमेंड केला जाईल. सो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.